उन्हाळा म्हणलं की आपण सर्वजण पळतो फ्रीजकडे. का हो? केव्हा एकदा फ्रीज उघडतोय, थंड बॉटल काढतोय आणि केव्हा एकदा ते चिल्ड पाणी आपण पितोय असं होतं. का? साहजिक आहे, बाहेर उन्हाळा खूप आहे, उष्णता खूप आहे आणि गरम होतं, घाम खूप येतो आणि अशामुळे आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा होते. परंतु सावधान, कारण का तर हे चिल्ड पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये घडतात अनेक अपाय. पहिला अपाय आहे म्हणजे रक्तदाबमध्ये बदल घडू शकतो. कारण ज्यावेळेस चिल्ड पाणी पिता त्यावेळेला अचानक शरीरामध्ये असा काही एन्झाईम्सल किंवा हार्मोनल किंवा नर्वल असे बदल घडतात की त्याच्यामुळे रक्तदाब बदलतो, हृदयावरती ताण येतो आणि त्यामुळे तो कमी जादा होऊ शकतो. दुसरा बदल आहे तो म्हणजे ज्यावेळेला आपण चिल्ड पाणी पितो तर त्यावेळेला पहिलं संपर्कात येते जीभ. जिभेवरचे टेस्ट बड जे आहेत तर ते पॅरालाइज होतात आणि काही वेळेला काही काळापुरतं आपल्याला टेस्ट लागणं बंद होतं. थंड शिवाय कुठलीही वस्तू आपल्याला बेचव लागू शकते आणि याच्यामुळं काय होतं की ज्या सलायवरी ग्रंथी आहेत म्हणजे काय लाळेच्या ग्रंथी आहेत, या ग्रंथींवरती सुद्धा परिणाम होतो आणि लाळ सिक्रेट व्हायचं सुद्धा कमी होतं. याचा दुष्परिणाम काय होतो तर आपली अन्न पचवण्याची क्रिया मंदावते. याचा परिणाम आतड्याची पुढे ढकलण्याची क्रिया, आतड्याची पचवण्याची क्रिया आणि यकृताची कार्यक्षमता कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून थंड पाणी किंवा अति चिल्ड पाणी उन्हाळ्यातलं आपल्याला पचनशक्तीवरती अपाय करू शकतो. दुसरा काय आहे हो? दुसऱ्या संपर्कात येतो म्हणजे घसा. घशामध्ये असणारे जे टॉन्सिल्स आहेत त्या किंवा त्या ठिकाणच्या ज्या सेल्स आहेत याच्यावरती दुष्परिणाम होऊन ते टॉन्सिल सुजू लागतात किंवा त्या ठिकाणी कफ साठायला सुरुवात होते आणि याच्यामुळे शरीरामध्ये न कळत आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन ज्वराची सुरुवात म्हणजे काय तर ताप येण्याची क्रिया तयार होऊ शकते. त्यासाठी आपल्या शरीरामधलं जे काही अँटीपायरेटिक जे काही गोष्टी आहेत तर त्या कमी जादा होऊन आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची कणकण येण्याची शक्यता वाढते आणि त्याच्यामुळे ॲलर्जिक कंडिशन म्हणजे काय तर शरीरामधले सर्दी, शिंका येणारे किंवा इतर जे काही गोष्टी आहेत, हिस्टॅमिन्स आहेत हे वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जे लपलेले जे आजार आहेत सर्दी खोकल्याचे ते सुद्धा बाहेर पडायला लागतात. दुसरा परिणाम याचा होतो नाकातील असणारे मांसपेशी याच्यावरती विपरीत परिणाम होऊन ते सेन्सिटिव्ह होतात आणि त्यामुळे आपल्याला धूरधुळीची किंवा गरम वाफेची किंवा आर्द्रतेचा दुष्परिणाम होऊन आपल्यामध्ये शिंका वाढून जुनाट सर्दीकडे आपलं शरीर वळू शकतं. म्हणून थंड पाणी ज्या वेळेला आपण पित असतो त्यावेळेला आपण काही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आणखी चिल्ड पाणी आपण घेत राहतो त्यावेळेला पुढचा परिणाम आपल्यावरती होतो तर तो म्हणजे डोकेदुखी वाढते. का हो डोकेदुखी वाढते तर नर्वस सिस्टीमवरती याचा परिणाम होऊन मेंदूवरती त्याचा परिणाम होऊन एक प्रकारचं पित्त आणि कफ शरीरातला वाढतो आणि त्याच्यामुळे आपली डोकेदुखी वाढू शकते. म्हणून सर्वांना एक नम्र विनंती आहे, ज्या वेळेला तुम्ही उन्हाळ्यामध्ये चिल्ड पाणी पिता तर ते तुम्ही अशा पद्धतीनं प्या की जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. तर ते कसं प्यायचं आहे तर चिल्ड पाणी बाहेर काढा. नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ही बॉटल टाका म्हणजे मीडियम टेम्परेचरला ते पाणी येईल आणि असं पाणी ग्लासमध्ये घेऊन व्यवस्थित बसून शांतपणे हळुवारपणे पाणी प्या जेणेकरून थंडही लागेल. तुमची जी उष्णता आहे शरीरातला जो उष्ण गुणधर्म आहे तोही कमी होईल आणि त्याचं अपाय होणार नाही आणि पचायलाही सोपं होईल. इतर जे अपाय आहेत त्याचे ते सुद्धा कमी होतील. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, अति चिल्ड, उभारून आणि बॉटलमधलं पाणी शक्यतो उन्हाळ्यामध्ये पिणं टाळाच.